तर मित्रांनो, आत्ताच आपलं सगळं सामान आता आपण मध्ये ठेवलं इथं आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करतो. बघू शकता आपण गाडी वगैरे काही आणलेली नाही आज, त्यामुळे टेन्शन सगळं सामानमध्ये ठेवून आता निघालो आहे वरती ट्रेककडे, कळसुबाई शिखर. आज पाणी पण नाही, वातावरण एकदम स्वच्छ आहे. इथं गणपती बाप्पा बसलेले बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. यार पहिले धबधबा लागणार आता एक नदी लागली मोठी नाही, नदी बाजू 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 बाजू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला भन्नाट ट्रेक असणार आहे कळसुबाई शिखरचा, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. माझ्या मागं बघू शकता जी कमान आहे ही मुख्य कमान आहे. इथनं आपला मेन ट्रेक चालू होतो. आता खाली बघितलं आपण ते कळसुबाईचं मंदिर होतं आणि आता वरती जातो आपण, ते शिखर आहे. तर वरती जायचं आपल्याला. तर या शिखराची उंची आहे 1646 मीटर आणि हे पडतं आपल्याला बारी गावात. जे बेस विलेज आहे या ट्रेकचं ते बारी गाव, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर. तर आपल्याला यायचं कसं, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर खाली एक साकूर फाटा म्हणून आहे. तर तिथनं आपल्याला भंडारदऱ्याकडे येणाऱ्या गाड्या वगैरे लागतात आणि तिथनं आपल्याला कशा पण प्रकारे गाडी लागून जाते, कारण बससुद्धा असते. आणि खाली बेस विलेज जे आहे बारीगाव, तर त्या गावात उतरून आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची. या परिसरात आलो आपण तर आपल्याला भंडारदरा, रतनगड आणि अमृतेश्वर मंदिर हे सर्व बघायला मिळतं. आणि हा जो ट्रेक आहे आपला कळसुबाईचा, हा ट्रेकसुद्धा एकदम सोपा आहे. आणि जे नवीन ट्रेकला असेल तर त्यांनी हा ट्रेक केला पाहिजे, म्हणजे त्यांनी भरपूर काही केल्यासारखं असं वाटतं. कारण सोपा ट्रेक आहे आणि जास्त अवघड नाही. आता वाटेत आपल्याला शिड्या वगैरे बघायला मिळेल, तर चला सोबत आमच्या. तर मंडळी, माझ्या मागं बघू शकता तुम्ही, हे कळसुबाईचं खालचं मंदिर आहे. आता आपण जिथं चाललो ते वरचं टॉपचं मंदिर असेल आणि आपण खाली गावामध्ये, बारी गावामध्ये सगळं सामान वगैरे ठेवून वरती चाललो. जे भाविक लोक समजा ज्यांना चालता येत नाही वगैरे, प्रौढ समजा लहान मुले वगैरे, तर ते इथं दर्शन घेऊन आणि खाली वापस जाऊ शकतात. आणि जे ट्रेकर मंडळी असतात ते वरच्या मंदिराला जातात. तर आपल्याला आता सध्या जायचं आहे, वरती जायचं आहे. तर इथलं दर्शन घेऊन घ्या आणि चला वरती माझ्यासोबत. तर अशा प्रकारे आपल्याला आता ही पहिली शिडी लागली. अशा प्रकारच्या आपल्याला अजून वरती जवळपास 4-5 शिड्या लागेल. तर ही शिडी अशी प्लेन नाही, त्यामुळे याच्यावर पाय ठेवायच्या वेळेस थोडा सावकाश पाय ठेवा. दाखव, जवळून दाखव, शिडी जवळून दाखव. आणि चल पाठीमागे. दोन्हीकडं बघ, असं दोन्हीकडं असे हात पकडू आणि सावकाश वरती चढा. जेणेकरून कसलीही दुर्घटना आपल्याकडून सह्याद्रीत घडणार नाही याची काळजी घ्यावी. चल. या ट्रेकमधील ही जवळपास सर्वात लंबी शिडी आहे. हे बघा, चालताना फक्त सावकाश चालायला. ही शिडीनं असा पाय नाही मिसळला पाहिजे, कारण शिडीनं अशी जाळायची असते तशा प्रकारची नाही. पूर्ण पाय बसत नाही, अर्धाच पाय बसत. जरसक जरसक. मी मला घेऊन या असं चाललो बरं का. माकडावणी कर. हां, आता आपण जवळपास आपला 75% ट्रेक पूर्ण झाला आहे. इकडं मागे बघू शकता. आता इथं आमचा माणूस पडायला आला होता. नीट घे रे. मागं बघू शकता ढगं कशी दिसत आहे आणि इकडनं सूर्यप्रकाश. खूप छान वातावरण आहे आजचं. पाऊस नाही मुळात, म्हणजे कालपासनं भरपूर पाऊस चालू होता, पण स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे आजच पाऊस उघडला आहे. आता आपला ट्रेक हा शेवटच्या टप्प्यात आला आहे.
इथं शेवटची दुकानं लागेल. इथं मॅगी वगैरे घेऊन आणि आपण वरती जाऊ शकतो. वरती आता पूर्ण धुकं आलंय. ही समोरची ही विहीर दिसती तुम्हाला आता, हिला जवळपास 12 महिने पाणी असतं. मागच्या वेळेस जेव्हा आलेलं तेव्हा याच्यात आम्ही टेंट लावलेला. उन्हाळ्यात पण पाणी असतं. उन्हाळ्यात 12 महिने जवळपास 12 महिने पाणी असतं या विहिरीला. त्यामुळे शेवटपर्यंत आपण खालून पाणी नाही पण आणलं, एक बॉटल कंपल्सरी सोबत ठेवायची आणि शेवटी इथं आल्यावर ती भरून घ्यायची. ते शेवटचं पाणी इथं मिळेल. आणि आता ट्रेक आपला फक्त 10%चा ट्रेक राहिला आहे. वरती आता धुकं ये जाय करताय. आज पाऊस नाही, वातावरण क्लिअर आहे आणि ऊन पडलेलं आहे. मस्त असं खाली ढग उतरलेले दिसेल. तर आजचा प्रवास खूप भन्नाट होणार आहे आणि व्ह्यूज आपल्याला खूप छान मिळत आहे. आता आपण जवळपास शेवटच्या शिडीपाशी आलो आहे आणि इथंच वरती शिडी दिसेलच. पण काय झालं आहे तर ना धुकं जास्त आले आणि वातावरण क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळं दिसत नाही. तरी पण वाऱ्यामुळं ये जा करताय. वातावरण क्लिअर होईलच, चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करेल. सगळीकडे धुकं आहे. इकडनं साकिरा, किरडा, अलंग मलंग कुलंग दिसतं आणि इकडं आपल्या भंडारदरा डॅम आणि रतनगड आहे. आणि आपण जिकडनं ट्रेक चालू केला आहे ते गाव इकडे साईडला, ह्या साईडला बारी आणि ही पाठीमागं धुक्यात राहिली थोडीशी. आता ही शेवटची शिडी डायरेक्ट. जास्त थकवा आला नाही खरं म्हणजे. 6:30ला ट्रेक चालू केलेला आणि आता 8 वाजले. आज जरा सावकाश आलो. आपण भरपूर वेळा आलो होता पण तर मागच्या वेळेस बी पावसामुळे ब्लॉग बनवता नाही आला. मी आज बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, सपोर्ट करा. अजून भरपूर प्रकारचे बनवण्याचा प्रयत्न करेल. खास म्हणजे आजचा आमचा जो ट्रेक असणार आहे ना आपला, तर आम्ही रतनगड ते हरिश्चंद्रगड असा रेंज ट्रेक करतो आहे. पण म्हटलं लवकर आलो आहे थोडं, तर कळसुबाई वाटेतच आहे, तर कळसुबाई करूनच जाऊ. ही शेवटची शिडी आणि लगेच वरती आपलं टॉपला मंदिरच आहे. एक आख्यायिका आहे या मंदिराबद्दल, कळसुबाईबद्दल. तर ती जेव्हा कळसुदेवी होती तेव्हा ती खालच्या गावात समजा राहायची, पाटलाच्या घरी राहायची. तर ती ही बोली करून राहायची का समजा मी घरातील कामे वगैरे करणार नाही, केर वगैरे झाडून झुडून समजा भांडी वगैरे काहीच होणार नाही. या आख्यायिकानुसार ही कथा सांगण्यात येते. गावघरी सांगतात ही कथा. तर एका वेळेस जरा जास्त पाहुणे आले, त्यावेळेस काम करावं लागतं ना. आता कोणी आलं घरी पाहुणे तर ते करावं लागलं त्यांना आणि त्या कारणाने त्यांना राग आला भरपूर. तर गाव जे होतं खाली, तर त्या गावातून त्या उठून तिथं आल्या. पहिला मुक्काम तिथं जे आपण खाली मंदिर बघितलं मी तुम्हाला सांगितलं तिथनं, आणि नंतर त्या इथं वरती स्थायिक झाल्या. तर तोच चमत्कार म्हणून लोक त्यांना जागृत देवस्थान आणि इथलं समजा मूळ देवी ती, आणि आदिवासी समाजात त्या देवीचं खूप मोठं स्थान आहे. तर अशा प्रकारची ही आख्यायिका ह्या देवीची आहे आणि त्यामुळेच ती जास्त प्रसिद्ध आहे. आणि हे जे शिखर आहे तर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि याला महाराष्ट्राचं एव्हरेस्टसुद्धा म्हणलं जातं. इथूनच आपल्याला जो रेंज ट्रेक करतो ना आपण, सर्वात अवघड आहे जवळपास सह्याद्रीतील अलंग मलंग कुलंग, तो ह्या साईडला पाठीमागच्या साईडला आहे. जेव्हा क्लिअर होईल ना धुकं तर तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर चला आता वरती जाण्याचा प्रयत्न करू. आणि शिडीना वारं खूप आहे त्यामुळे आवाज येत नाही जास्त. आजचा ब्लॉग आपण खूप चांगल्या प्रकारे शूट करू. आता बघा ह्या ज्या शिड्या दिसत आहेत याच्यावर पुरेपूर पाय ठेवता येतोय. हे बघा खालच्या ज्या शिड्या आहे ना त्या जरा सावकाश चढायच्या, कारण ते सिंगल आहे आणि त्याच्यामुळं चढता येत नाही. आणि पाय जर पडला समजा आपला चुकून हुकून तर हे बघू शकता इथं लागण्याचा जास्त प्रयत्न आहे.
त्यामुळे तुमचा ट्रेक असू शकतो. आता हे जे बाजूला तुम्हाला धुकं दिसतंय बघा, जेव्हा क्लिअर दिसेल तेव्हाचा नजारा काही वेगळाच असेल. आणि अशा प्रकारे आता आपण वरती पोहोचलोय. हे कळसवाईचं मंदिर थोडं क्लिअर होतंय आता. मंदिरात जाऊन पहिले दर्शन घेऊ. कळसवाईचं मंदिर छोटंसं मंदिर आहे. तर पाना किती भारी आहे. डायरेक्ट मस्त एकदम. आता इथं मस्त काय करू, खाली डायरेक्ट इथं पाणी आहे आणि मॅगी वगैरे बनवून घेतो. वातावरण एकदम भारी भेटलं असले. खतरनाक मंदिर वरती. आजच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स द्या, म्हणजे पुढील व्हिडिओ बनवल्या मजा येईल चांगली. आज चांगला बनवण्याचा प्रयत्न केला. भैया आपली ना काळूला जाण नाही का मग? जवळून गेल्यावर का? जसं जमन तसं. चला बघू जेवढं जमत जवळून गेल्यावर तर जाऊ. चला काढून भाई भाई ते काय करतात काय आलं? आता बघू शकता आम्ही जवळपास पूर्ण ट्रेक कंप्लीट केला आहे आणि खाली आलोय. मागे बघू शकता हा पूर्ण डोंगर आपण वरती चढून गेलेलो. आता खाली आलोय आणि हा शेवटचा टप्पा आहे. बांधानी असं गेलं की तिकडनं हे बारी गाव खाली जे दिसतं तुम्हाला ते. आज आपण बऱ्यापैकी व्हिडिओ बनवला आहे चांगला. तर व्हिडिओला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम. ह्या व्हिडिओचा इथंच आपण शेवट करतो. आता जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा. पाणी बघू शकता कशा प्रकारे चालू आहे.